आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना देखील बसतोय आणि सध्या अफवांचं जाळं उठलेलं दिसतंय आणि याच अफवांमुळे पेट्रोल पंपावरती होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनानं पेट्रोल आणि डिझेल कॅनमध्ये देण्यावरती निर्बंध लादले आहेत। पण या निर्णयाचा सगळ्यात जास्त फटका हा शेतकरी आणि लहान उद्योजकांना बसतो आहे। बागायतदार शेतकरी जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रांच्या मदतीने शेतीची कामं करतात। मात्र कॅनमध्ये डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे ही सगळी कामं हळूहळू ठप्प होण्याच्या मार्गावरती आहेत। दुसरीकडे वीट भट्टी व्यावसायिक सुद्धा इंजिनाच्या माध्यमातून पाणी उचलण्यासाठी डिझेलवरती अवलंबून असतात, त्यामुळे त्यांचाही व्यवसाय सध्या अडचणीत आलाय। त्यामुळे शेतकरी आणि व्यावसायिकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे। जर हे सगळे निर्बंध तातडीने उठवले गेले नाहीत तर आंदोलन करू असा इशारा देखील शेतकरी आणि लहान व्यावसायिकांनी दिलेला आहे। युद्ध सुरू झाल्यानंतर एक 2-4 दिवस पेट्रोल पंपावर खूप गर्दी होती। आता तुम्ही बघाल तर गर्दी ओसरलेली आहे, शुकशुकाट झालेला आहे। आणि पेट्रोल एक वेळ आपण कॅनमध्ये देणं न देणं समजू शकतो, पण डिझेल हे द्यायलाच पाहिजे। कारण ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा नसतो त्या ठिकाणी डिझेल इंजिनवर भाजीपाल्याची शेती केली जाते किंवा ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, हे प्रत्येक वेळेस लांबून पेट्रोल पंपावर आणू शकत नाही। तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्याच्यावर सूट देण्यात यावी, हा अतिशय चुकीचा निर्णय आहे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला। जर हा निर्बंध मागे नाही घेतला तर आम्ही 2 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आंदोलन करू। जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे कॅनमध्ये डिझेल वर बंदी आणलेली आहे, हा एकदम चुकीचा आहे। कारण की आमचे जेसीबी, पोकलँड हे जवळजवळ पेट्रोल पंपापासून एक 10 ते 15 किलोमीटरच्या बाहेरच काम करतात। तिथून आम्ही जेसीबी आणून इकडे डिझेल भरणं आम्हाला शक्य नाही। एक तर पहिल्यापासून एक तर हा व्यवसाय डबघाईला गेलेला आहे। त्याच्यात तुम्ही हा जो निर्णय दिलाय त्याच्यामुळे आमचा अख्खा कंबरडा मोडलेला आहे। जर असं जर चालत राहील तर आम्ही याच्यापुढे उग्र आंदोलन करू आणि त्याची जबाबदार हे प्रशासन आहे। काय काय मागणी आहे तशी? आम्हाला आमची फक्त एवढीच मागणी आहे की पेट्रोल पंपावर जे जेसीबी आणि पोकलँड आहेत त्यांना आम्हाला जेसीबी आणणे शक्य होत नाही, तर तुम्ही आम्हाला कॅनमध्ये डिझेल आम्हाला तुम्ही देण्यात यावे। इंधन आहे ते इंधन कसं घेऊन येणार ते ह्याच्यावरती पंपावरती? त्याला तर ते कॅनमध्येच द्यायला लागेल ना। किंवा ट्रॅक्टर आहे, पॉवर टिलर आहे, आणखीन काय म्हणजे शेतकऱ्यांचं सांगितलं तर भात कापायची मशीन आहे, भात लागवडीची मशीन आहे। तर ह्याचे हे चुकीचं आहे प्रशासनाने निर्णय घेतलेला। पेट्रोल आपलं पेट्रोल ठीक आहे, पण डिझेल तरी कॅनमध्ये द्यायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।